श्रोते हो, नमस्कार. अश्विनी चंद्रहास जप्तीवाले हिच्या स्मृतिदिनानिमित्त 29 ऑक्टोबरला तिच्या जन्मदिनी एका समाजसेवी व्यक्तीला अश्विनी स्मृती संजीवन पुरस्कार दिला जातो. यावर्षी तो पुरस्कार सौ विनया निंबाळकर हिला दिला. अजित फाउंडेशनच्या माध्यमातून ती तळेगाव दाभाडे इथं सृजनालय ही संस्था चालवते. ती नेमकं काय काय काम करते हे आपण तिच्या गौरवपत्रातून जाणून घेऊ शकतो. समाजातील महिला आणि मुलांवर होणारे अन्यायांविरुद्ध लढण्याचं, रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करून त्यांना शिक्षण, संस्कार आणि हक्काचं घर देण्याचं काम विनया आणि तिचे पती श्रीयुत महेश निंबाळकर करत आहेत. त्यांच्या स्नेहग्राम विद्यालय कोरफळे तालुका बार्शी आणि सृजनालय तळेगाव दाभाडे या दोन्ही संस्थांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देऊया. हा पुरस्कार विनयाला थोर समाजसेविका मुक्ताताई पुणतांबेकर यांच्या हस्ते 4 नोव्हेंबरला देण्यात आला. सुंदर परमेश्वरी योजना म्हणजे अश्विनीच्या जन्मदिनी देण्यात येणारा हा पुरस्कार यावर्षी विनयाच्या वाढदिवशी तिला दिला गेला. याचा विशेष मला आनंद वाटतो. आजच्या व्हिडिओत आपण पुरस्कार वितरणाचं शूटिंग, विनयाचं थोडं मनोगत आणि मुक्ताताईंच्या भाषणाचा थोडा अंश पाहणार आणि ऐकणार आहोत. तेव्हा मी स्पष्टपणे नाही म्हणलं, कारण मी एका चौकटीत जगलेली स्त्री होती. मला लग्न झाल्यानंतर माझीही काही स्वप्न होती की ती मला पूर्ण करायची होती. आणि जेव्हा हा प्रस्ताव मांडला मी पूर्णपणे त्यांना नाही म्हणलं. पण 2-3 महिने त्यांनी ना सतत मला सांगत होते की अगं बघ तरी की मी काय काम करतोय ते. आणि 2 ते 3 महिन्यानंतर जेव्हा मी त्यांच्यासोबत वस्तीमध्ये गेले आणि जसं की ताईंना अगोदरच सांगितलं की वस्तीमध्ये गेल्यानंतर तिथलं जे चित्र बघितलं, जवळपास 100-150 विद्यार्थी मुलं अर्धनग्न अवस्थेमध्ये फिरत होती. आणि ते चित्र बघितलं, त्यातली त्यात पुण्यातील 14 वर्षाची मुलगी, तिचं जेव्हा बाळापण बघितलं तेव्हा एक स्त्री म्हणून इतकं मन हे लावलं की वाटलं की मला वाटायचं की मलाच काही मिळत नाहीये किंवा मला असं काही करायचं आहे. पण जी लेकरू एवढ्या कोवळ्या वयामध्ये एवढं मोठं सोचते आणि शिवाय तिचा नवरा तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. हे जे जेव्हा बघितलं इतकं बोचलं ना, स्वतःची लाज वाटली की आपण काहीच करत नाहीये. आणि त्या क्षणी मी यांना म्हटलं मी तुमच्या सोबत आहे आणि आपण दोघेजण मिळून काम करूयात. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी जिल्हा परिषदचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ त्या वस्तीमध्ये जाऊन 10 ते 5 मुलांना अनौपचारिक शिक्षण एका झाडाखाली शिकवत होते. हेच अनौपचारिक शिक्षण तर शिकवणं माझं सुरू झालं, पण मी कल्पना केली नव्हती. त्यामुळे तुझं मी खूप कौतुक करते. आणि छोटंसं तिने मनोगत व्यक्त केलं, पण मला खूप म्हणजे मी बघत होते सगळ्यांकडे, तर आपण सगळेच जण भारावून जाऊन तिचं बोलणं ऐकत होतो. की सुरुवातीला तर तिची काही अशी बॅकग्राऊंड नाही सामाजिक कामाची, आणि लग्नानंतर तिचे पती तिला म्हणाले आणि त्यानंतर पती आणि तिने त्या दोघांनी ते काम सुरू केलं आणि वाढवलं. हे जेव्हा ती सांगत होती तेव्हा मला असे महाराष्ट्रातले कितीतरी पती पत्नींच्या जोड्या आठवल्या की अगदी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुल्यांपासनं ते अगदी अलीकडचं म्हणता येईल की बाबा आमटे, साधनाताई आमटे, त्यांची दोन्ही मुलं की जी त्यांच्या पत्नींची त्यांना तितकी साथ आहे. माझे आई बाबा डॉक्टर अनिल अवचट आणि अनिता अवचट यांच्याबद्दल पण हेच म्हणता येईल. कालच मी अशा व्यक्तीबरोबर होते, सोलापूरला एक कार्यक्रम होता, डॉक्टर अभय बंग होते तिकडे, की ते आणि त्यांची पत्नी डॉक्टर राणी बंग, अशा कितीतरी मला महाराष्ट्रातल्या पती पत्नींच्या जोड्या आठवल्या की जे दोघं मिळून खूप काही सामाजिक काम करतायत. आणि आता मला नेहमी तुमचं दोघांचं उदाहरण आठवेल.
गीते म्हणाले की मुलं एवढे सरकारी सगळं ओळखता तुम्ही वगैरे, तर तुम्ही आमच्या ज्या मोठ्या मॅडम आहेत अनिता अवजड, त्यांना पद्मश्री मिळवून द्या अशी तुम्ही शिफारस करा. तर पु ल जेव्हा बोलायला उभे राहिले तर पु ल असं म्हणाले की तुम्ही त्यांना आई ही पदवी दिलेली आहे, तर आई ह्या पदवी पुढे जगातली कुठलीही पदवी, पद्मश्री, कुठलीही पदवी लहानच आहे. आणि खरोखर मला असं वाटतं की इतक्या लहान वयात तुला एवढी मोठी पदवी मिळालेली आहे आणि खरंच तू भाग्यवान आहेस असं मी म्हणेन. आणि ती मुलं तर तुझी भाग्यवान आहेत की तुझ्यासारखी आई त्यांना मिळाली, आणि तुम्ही भाग्यवान आहेस की एवढ्या मुलांच्या आईपणाचा आनंद तुला मिळाला. आता ती सांगत होती की कसं तिने मुलांना शिक्षण ती दिली, त्यांना सहभागी सगळ्या ह्याच्यामध्ये करून घेतलं. तर अगदी कालच मला हा सगळा ऐकायला मिळालं होतं ऍक्च्युली, की सोलापूरला एक कार्यक्रम होता आणि तिथे डॉक्टर अभय बंग यांची मला मुलाखत घ्यायची होती, मी आणि विवेक सावंत. तर तेव्हा त्यांना आम्ही विचारत होतो की त्यांच्या लहानपणाबद्दल. तर अभय बंग असं म्हणाले की त्यांचं ते वर्ध्याला सेवाग्राम आश्रमामध्ये राहिले महात्मा गांधींच्या, आणि नई तालीम या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. ती ही शाळा महात्मा गांधींनी सुरू केलेली होती आणि त्या शाळेची कन्सेप्ट स्वतः रवींद्रनाथ टागोरांची होती. आणि तिथे असं नव्हतं की मुलांना समोर बसवून त्यांच्या डोक्यात काही ज्ञान दिलं जातंय आणि मग परीक्षेला ते सगळं बाहेर काढायचं, असं नव्हतं. तर तिथे पद्धत काय होती की मुलांना सगळा तो अनुभव द्यायचा आणि अनुभवातनं मुलं शिकायची. तर महात्मा गांधींची अशी कन्सेप्ट होती की जे अभय बंग काल म्हणाले की शिक्षण ही, जीवन आणि शिक्षण या दोन गोष्टी वेगळ्या नाहीयेत. तर आपलं जीवन हेच शिक्षण आहे. नाहीतर आपली शिक्षण पद्धती काय आहे की लहान वयामध्ये आपण ज्ञान घेतो आणि मोठ्या वयामध्ये मग कुठलंही ज्ञान घेत नाही. तर ती पद्धत अशी नई तालीमची की कायम शिकत राहायचं. आणि डॉक्टर अभय बंगनी सांगितलं की त्यांना कसं शिकायला मिळालं, की शेती करायला त्यांना दिली, त्याच्यातनं ते शिकले, त्याच्यातनं ते वेगवेगळ्या गोष्टी शिकले. म्हणजे एक तर निसर्गाविषयी शिकले, पण आपण शेतीमध्ये जे उत्पन्न, जे काही पीक येतं ते कसं विकायचं, त्याच्यातून ते गणित शिकले. आणि मला वाटतं की नई तालीमची जी पद्धत आहे ती तुझ्या शाळेमध्ये सुद्धा, तुझ्या संस्थेमध्ये सुद्धा तू वापरतीयस, आणि याच्याबद्दल सुद्धा मला तुझं खूप कौतुक वाटतं. लोकांचं काम बघितलंय, माझं काम छोटंच आहे. या सगळ्यांची कामं तुमच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या कामाची माहिती करून देणं आणि त्यांना जी काही गरज आहे ती गरज आपल्याला भागवता येते का, याच्यासाठी तुमच्यापुढे त्यांचं काम मांडणं, एवढं एकच काम माझं आहे. तुम्ही खूप मोठं करता आहात असं काही काम नाही आहे. ते पण गेली 19 वर्ष देणे समाजाचे उपक्रम चालला आहे आणि यावर्षी आता 6, 7, 8 ऑक्टोबरला 25वा उपक्रम हा साजरा झाला. अत्यंत दिवसात साजरा झाला. आणि गेल्या 4 वर्षापासून आपण मुंबईत करतो आहोत, 2 वर्षापासून ठाण्यात करतो आहोत. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आतापर्यंत 265 अशा वेगवेगळ्या समाजसेवी संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत आणि 12 कोटीपेक्षा जास्ती निधी समाजानं या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थांना मिळवून दिलेला आहे. याच्यात माझं कर्तृत्व काही नाही, फक्त एकच आहे की माझ्यावर दाखवलेला विश्वास लोकांनी, की विणाने आणलेल्या संस्था अत्यंत जेन्युइन असतात, अत्यंत प्रामाणिक असतात, तिन्ही स्वतः पारखलेल्या असतात. त्या एका विश्वासावरती आज कोट्यावधी रुपये संस्थांना मिळत आहे. आणि मला असं वाटतं की निधी मिळतो हे तर ठीकच आहे, तुम्ही काम करता तेव्हा निधी मिळणारच आहे, त्यात विशेष नाही. मला असं वाटतं की चांगली चांगली लोक संस्थांशी जोडली जाणं आणि देण्याचा संस्कार लोकांवरती करणं, ह्या 2 उद्देशांच्या मध्ये मी जास्ती सक्सेसफुल झाले असं मला वाटतं. आणि त्याची मोजदाद कशी करणार, किती लोक जोडली गेलेली आहेत ह्याचा मोजदाद खरंच होऊ शकत नाही. कारण चांगली लोक जोडली जाण्यामुळे ज्या संस्था मार्गी लागलेल्या आहेत, संस्थांचे प्रोजेक्ट्स मार्गी लागलेले आहेत, संस्थांना एक विजन मिळालेली आहे, याचा मोजदाद आपल्याला नाही करता येत. आणि मला असं